हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल क्राफ्ट केबिन. तर आज पुन्हा एकदा आपण काही ठिपक्यांच्या रांगोळ्या बघणार आहोत. खूप नाजूक सुंदर आजच्या छोट्या छोट्या रांगोळ्या असणार आहेत. तर व्हिडिओ नक्कीच स्किप न करता शेवटपर्यंत बघा, जेणेकरून सर्व रांगोळ्या तुम्हाला सोप्या पद्धतीने तुमच्या दरवाजासमोर किंवा अगदी देवघरासमोर किंवा तुळशीसमोरही या उपयोगी पडतील अशा पद्धतीच्या नाजूक अशा छोट्या रांगोळ्या असणार आहेत. तर चला, इथे बोलता बोलता आपली पहिली डिझाईन पूर्ण पण झाली आहे. खरं तर स्वातंत्र्य दिनानिमित्त विशेष व्हिडिओ आपल्याला करायचा होता, पण असो राहून गेला तो. तर या पद्धतीने आज आपण ठिपक्यांच्या छोट्या नाजूक अशा रांगोळ्या बनवणार आहोत. तर आपल्या चॅनलवरील सर्वच रांगोळ्या जर तुम्ही बघितल्या नसतील तर एकदा चॅनलला नक्की व्हिजिट करा आणि चॅनलवरील सर्व रांगोळ्या एकदा बघा, ट्राय करा. अगदी सोप्या पद्धतीने रांगोळ्या आपण दाखवण्याचा इथे प्रयत्न करत असतो. आणि रांगोळ्या जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून येणारे सगळेच नवीन एपिसोड्स किंवा व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला त्या रांगोळ्यांचा अगदी छान पद्धतीने हवा तसा उपयोग करता येईल. तर इथे आपली दुसरी डिझाईन पूर्ण झाली आहे. तिसऱ्या डिझाईनमध्ये आपण 3 ते 1 ठिपके काढून त्यामध्ये स्टार बनवला आहे आणि प्रत्येक स्टारच्या साईडने 3 साईडने अशा पद्धतीने डबल लाईन काढून त्याच्यावर एक पाकळी काढली आहे आणि गोपद्मासारखं त्याला आतल्या साईडने आकार दिला आहे. आधी 3 पाकळ्या काढल्यात 3 साईडला आणि मधल्या राहिलेल्या 2 परत आपण काढल्यात. अशा प्रत्येक त्रिकोणावर म्हणजे प्रत्येक कोणावर आपण एक पाकळी काढून अशा पद्धतीने ही डिझाईन तयार झाली आहे. तर इथे खालच्या आणि वरच्या साईडला थोडी जागा कमी पडल्यामुळे थोडासा शेप वेगळा दिसू शकतो. इथे ठिपके द्यायला थोडीशी जागा कमी पडली आहे, तुम्ही समजू शकता. तर अशा पद्धतीने ही आपली डिझाईन तयार झाली आहे. ही आहे आपली शेवटची डिझाईन. यात आपण डायमंड शेप काढून 4 साईडला केंद्रवर्तुळी काढून त्याच्यावर एक तुरा काढला आहे आणि प्रत्येक केंद्रवर्तुळी आणि तुऱ्याला फिनिशिंग देण्यासाठी आपण इयरबडच्या मदतीने आपण फिनिशिंग दिलं आहे. तर अशा पद्धतीने आजच्या सर्वच रांगोळ्या अगदी छोट्या आहेत, वेगवेगळ्या आहेत. तर नक्कीच ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा. आणि स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला खूप शुभेच्छा. चला, रांगोळ्या जर आवडल्या असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा. चला, भेटूयात पुढच्या एका व्हिडिओसोबत, नवीन रांगोळ्यांसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.